पुणे अहिल्यानगरकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील माळशेज घाटात जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने प्रशासनाने घाट मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि संभाव्य अपघात तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत। या निर्णयानंतर माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक आडेफाटा, नारायणगाव, खेड, चाकण, तडेगाव, एमआयडीसी, लोणावळा, खोपोली, मुंबई या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। संबंधित यंत्रणांकडून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। नागरिकांनी आणि वाहन चालकांनी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनीही प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर रस्ता खचून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। काल दिनांक 26/7/2026 रोजी माननीय कलेक्टर सो पुणे यांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत। तरी सदर मुरबाड साईडला अहिल्यानगरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती आळेफाटा, नारायणगाव, चाकण मार्गे वळवण्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत। तरी वाहतूक जे करणार आहेत त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा। सदर या ठिकाणी सध्या पावसाचा जोर कायम आहे आणि काम करण्यास पण अडथळे तयार होत आहेत। जसं काम आज सुरुवात होऊन जेवढ्या लवकर काम पूर्ण होईल तेव्हा तो वाहतुकीस परत पूर्ववत करण्यात येईल। यामध्ये स्थानिक नागरिकांना पिंपळगाव जोगा तसेच खिरेश्वर धरण या मार्गे पण वाहतूक करण्यास मुभा आहे, ते त्या मार्गाचा अवलंब करू शकतात।